प्रिन्सिपल सुद्धा पृष्ठ लोकांच्या बाजूनं ज्यावेळी उभा राहिले त्यावेळी मात्र त्यांनी ते तिन्ही मठ फोडले आणि क्रांतीची सुरुवात केलेली तुम्हा आम्हाला पाहायला मिळते. म्हणजे बालवयामध्ये नेतृत्व गुण असणारे बाबू जगजीवनराम तुम्हा आम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर डॉक्टर मदमोहन मोनिया यांच्या वैचारिक क्रांतीला त्यांनी प्रभावित झाले आणि हिंदू बनारस विद्यापीठामध्ये त्यांनी आपल्या शिक्षणाचा प्रवास चालू केला. पण तिथंही काही सोपं नव्हतं. त्यांना हॉस्टेलमध्ये नाकारण्यात आलं, त्यांना जेवण दिलं जात नव्हतं, त्यांना न्हावी सुद्धा केस कापत नव्हता. अशा वास्तविक परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना PhD पदवी त्यांनी पूर्ण केली आणि कोलकाता युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि कोलकाता युनिव्हर्सिटीमध्ये असताना तिथे SC ST आणि OBC समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी मांडायला चालू केले. तिथं युवकांचं नेतृत्व करायला चालू केलं आणि त्याच्यानंतर 1927 मध्ये त्यांना बिर्ला हा पुरस्कार प्राप्त झाला. हा बिर्ला पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी रविदास या संघटनेमध्ये, आज उत्तर भारतामध्ये रविदास हा शब्द वापरला जातो आणि दक्षिण भारतामध्ये रोहिदास हा शब्द वापरला जातो, त्या संघटनेमध्ये त्यांनी प्रवेश केला. काही दिवस केल्यानंतर त्या संघटनेचे अध्यक्ष बनले आणि 1928 मध्ये त्यांनी अखिल भारतीय रोहिदास संघटना, अखिल भारतीय रविदास संघटना अशा पद्धतीची संस्था स्थापन केली आणि कलकत्त्यामध्ये एक मोठा कार्यक्रम राबवला. त्या कार्यक्रमाला 50,000 लोक होते आणि त्याचे अतिथी होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सुभाषचंद्र बोस. या दोन व्यक्तीने हा कार्यक्रम पाहिला आणि त्यांच्या मनामध्ये तळमळ निर्माण झाली. अरे हा एक शोषित वंचित घटकातला एक नेता आहे, चांगला नेता आहे. आणि त्यांनी पत्राद्वारे महात्मा गांधीजींना कळवलं की बाबा असा असा नेता आहे, त्या नेत्याला तुम्ही उचलून धरलं पाहिजे. आणि महात्मा गांधीजींच्या विचाराला प्रभावित होऊन 1930 मध्ये बाबू जगजीवनराम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मित्रहो, बाबू हे त्यांचं नाव नाही तर ही त्यांची उपाधी आहे, हे आम्ही तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्यांचं नाव होतं जगजीवनराम, पण बाबू त्यांच्या कार्यामुळे त्यांना हे नाव पडलेलं आहे. 1930 ते 32 या कालखंडामध्ये या देशामध्ये SC ST OBCचा नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकीकडे उभे राहिले आणि त्यांच्या विरोधामध्ये की राजकीय व्यवस्था बदलली पाहिजे, इतर जाती व्यवस्थेमध्ये विभागणी होऊ नये, त्यासाठी महात्मा गांधीजींनी मोठी भूमिका मांडली. आणि या दोघांच्या माध्यमातून या देशामध्ये पुणे कलम नावाचा एक घटनात्मक कलम इथे निर्माण झाला. त्यावेळी जगजीवनराम हे महात्मा गांधीजींच्या सोबत होते, महात्मा गांधीजींच्या बरोबर होते. मित्रो, 1933 मध्ये रामजीवन यांच्या पत्नी वारल्या, पण पत्नी वारल्यामुळे ते काही थांबले नाही. त्यांनी सामाजिक कार्य आणि देशाचं कार्य करतच राहिले. 1934 मध्ये बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये आणि नेपाळमध्ये भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये सर्वात जास्त मदत करणारी व्यक्ती कोण असेल, सामाजिक कार्य करणारी व्यक्ती कोण असेल तर त्यांचं नाव आहे बाबू जगजीवनराम. आणि याचा परिणाम होऊन 1935 मध्ये बिहारच्या राजकीय राज्यसभा सभेवरती त्यांची निर्वाचित सदस्य म्हणून निवड झाली. आणि दुसरी महत्त्वाची घटना त्यांच्या जीवनामध्ये घडली ते म्हणजे त्यांचा दुसरा पुनर्विवाह झाला. मित्रहो, हे लक्षात ठेवा. मी एक मजेशीर इथं गोष्ट सांगू इच्छितो की एखाद्या पूरग्रस्ताला मदत केली, भूकंपग्रस्ताला मदत केली म्हणजे दुसरं लग्न होतं असं काय तुम्ही समजू नका. तो केवळ योगायोग होता. कारण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या वाटचाली येत असतात. आणि 1935 मध्ये कानपूरचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिरबल यांची सुकन्या इंद्रायणी देवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांना 2 अपत्य झाले. एक सुरेंद्र कुमार, त्यांचा मुद्दा मी पुढे सांगेन. आणि त्यांची दुसरी जी कन्या होती तिचं नाव आहे मीरा कुमारी. मीरा कुमारीचे एक वैशिष्ट्य असं आहे, त्या भारताच्या पहिल्या लोकसभा स्पीकर होत्या. ते तुम्हाला आठवत असेल. माझा एक अनुभव त्यांच्या बाबतीत असा आहे, ज्यावेळी मी UPSC परीक्षा पास झालो आणि दिल्लीला इंटरव्ह्यूला गेलो होतो त्यावेळी योगायोगाने मीरा कुमारी यांची माझी भेट झालेली होती आणि त्यांच्या PAने माझी अतिशय चांगली व्यवस्था केलेली होती. हा मला फार मोठा आनंद वाटतो की यांच्या मुलीला मी भेटलो होतो. हा माझ्या जीवनाचा स्वाभिमान आहे. मित्र, 1937 मध्ये बाबू जगजीवनराम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की बाबासाहेब, मला तुम्ही लिहिलेलं जाती निर्मूलन हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा हिंदी अनुवाद करायचा आहे, यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि 1937 ते 1940 या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबू जगजीवनराम यांचा पत्रव्यवहार झालेला तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो. जसं जसं माणूस मोठा होत गेला तसं तसं महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित होत गेला. आणि 1942च्या चलो जाव चळवळीचं संपूर्ण उत्तर भारत म्हणते मी, उत्तर भारताचं नेतृत्व कुणाकडे होतं तर बाबू जगजीवनरामांच्याकडे होतं. एक अस्पृश्य समाजातला माणूस संपूर्ण देशाचं नेतृत्व करतो, हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे. 1942 मध्ये त्यांना कित्येक वेळा जेलमध्ये जावं लागलं.
ब्रिटिशांनी उचलून त्याला जेलमध्ये घातलं, त्यातून त्यांची सुटका सुद्धा झाली आणि म्हणून भारतपूर्व कालखंडामध्ये, स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंडामध्ये कामगार मंत्री म्हणून यांनी काम पाहिलेलं आहे. 1946 मध्ये ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य देण्याची वेळ आली त्यावेळी 12 लोकांची कमिटी नेमण्यात आली होती. त्या कमिटीतला एकमेव माणूस कोण असेल तर बाबू जगजीवनराम होते. इतके मोठे राष्ट्रीय देवाचे होते. एक प्रसंग मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. बाबू जगजीवनराम श्रमशिबिरानंतर जिनेव्हा येथे गेले होते आणि जिनेव्हा येथे गेल्यानंतर परतून येत असताना इराक आणि इराण येथे त्यांचा विमान अपघात झाला आणि या विमान अपघातामध्ये ते वाचले. मला इथे गोष्ट सांगणं गरजेचं वाटतं. त्या कालखंडामध्ये सुद्धा इराक आणि इराण हे देश घातक होते आणि आज सुद्धा या देशामध्ये ते घातक असलेले तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. हा इराण आणि इराकचा इतिहास आहे. मित्रांनो, 1947 मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 1947 ते 1952 म्हणून पुन्हा एकदा बाबू जगजीवनराम यांनी कामगार मंत्री म्हणून काम केलेलं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. या व्यवस्थेमध्ये त्यांनी कामगारांचे तास, कामाचे तास, त्यांचं वेतन, त्यांचा EF आणि PF या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी कायदे पास केले. 1952 ते 1956 मध्ये ते या देशाचे संचार मंत्री होते. त्याने पोस्ट खात्यात रिपेरी करण्याचं काम केलं. प्रत्येक ऑफिसमध्ये BSNL हा पोचलाच पाहिजे हा विचार त्यांनी मांडलेला आहे. 1956 ते 1961 या कालखंडामध्ये पुन्हा एकदा ते कामगार मंत्री झालेले तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल. या देशामध्ये 31 वर्ष कार्यरत असताना विविध मंत्रिपद त्यांनी सांभाळलेले असताना 1966 मध्ये पुन्हा एकदा कामगार मंत्री म्हणून त्याची नियुक्ती झाली आणि याच वेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा मृत्यू झाला आणि काँग्रेसमध्ये दुःखही निर्माण झाली. त्या फळीमध्ये इंदिरा गांधी यांच्यासोबत खंबीरपणे पाठीमागे असणारा माणूस कोण असेल तो म्हणजे बाबू जगजीवनराम होय. आणि याचा परिणाम होऊन 1969 मध्ये इंदिरा गांधी यांनी बाबू जगजीवनराम यांना खऱ्या अर्थानं या देशातल्या राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपद केलेलं आहे. तो SC मधला पहिला राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष होता हे तुम्हाला मला सांगणं गरजेचं आहे. 1971 मध्ये भारत पाक युद्धाची सुरुवात झाली आणि इंदिरा गांधींच्या सांगण्यानुसार ते पुन्हा संरक्षण मंत्री झाले आणि त्याच्यातून बांगलादेशाची निर्मिती झाली. या युद्धामध्ये जी पोकळी करून करण्याचे काम केलं ते बाबू जगजीवनराम यांनी केलं. त्याच्यानंतर ते कृषी मंत्री झाले. या देशामध्ये झालेलं युद्ध आणि त्याच वेळी पडलेला दुष्काळ याच्यामध्ये देशाची अन्नसंचयी फार कमी झालेली होती आणि ते भरून काढण्यासाठी त्यांनी हरित क्रांतीला चालना दिली आणि ती क्रांती अशी होती मित्र 2 वर्षामध्ये भारत इतर देशांच्याकडून अन्नधान्य मागवत होता पण 2च वर्षामध्ये भारत आयात करणारा बाहेर निर्यात करू लागला. म्हणजे जे इतकी ताकद हरित क्रांतीला देण्याचं काम बाबू जगजीवनराम यांनी केलेलं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा 1973 ते 1977 या कालखंडामध्ये त्यांनी विविध पदं बसवली आणि याच वेळी 25 जानेवारी 1975 रोजी इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये आणीबाणी लावली. पण त्या आणीबाणीला पहिला विरोध करणारा माणूस कोण असेल तर तो म्हणजे बाबू जगजीवनराम होते. कारण विचारांच्या पलीकडे समाज करला पाहिजे, हा भारत राहिला पाहिजे हा उद्देश त्यांचा महत्त्वाचा होता. आणि याच कालखंडामध्ये पुन्हा एकदा त्यांच्या जीवनामध्ये काही महत्त्वाच्या घटना घडत गेल्या. ती घटना अशी होती 1979 मध्ये यांनी इंदिरा गांधींशी पटलं नाही म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपमधून उपपंतप्रधान पदाची संधी मिळाली आणि त्यांनी ते पद अतिशय चांगल्या पद्धतीने गाजवलं. याच कालखंडामध्ये आंध्र विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, ज्यावेळी ते उपपंतप्रधान झाले त्यावेळी बिहारमध्ये एका पुतळ्याचं उद्घाटन होतं आणि ते उद्घाटन करण्यासाठी गेल्यानंतर तिथं एका SC समाजाच्या व्यक्तीच्या हातनं पुतळ्याचं उद्घाटन आहे म्हणून तो संपूर्ण पुतळा उचलून तिथल्या अस्पृश्य लोकांनी गंगा नदीमध्ये बुडवला आणि पुन्हा आणून बसवला. म्हणजे 30-40 वर्ष या देशामध्ये राजकारण करणाऱ्या माणसांना अशा पद्धतीचे स्पृश्य लोक त्यावेळी वर्णव्यवस्थेची चावल देत होते. तर तुम्ही आम्ही कुठं आहोत आणि म्हणून हा समाज एक झाला पाहिजे, हा सामाजिक ऐक्य राहिलं पाहिजे आणि SC ST OBC समाजानं एकत्र झालं पाहिजे. 1980 मध्ये खऱ्या अर्थानं बाबू जगजीवनराम यांचं नाव पंतप्रधान पदासाठी घोषित करण्यात आलं होतं. पण त्यावेळी 2 घटना घडल्या. त्यातली एक घटना अशी आहे त्यांचा मुलगा सुरेश कुमार यांचं सुषमा चौधरी यांच्यासंग लैंगिक संबंध जे होते याचे काही फोटो अज्ञाताने व्हायरल केले आणि दुसरीकडे 542 पैकी भाजपच्या फक्त 31 जागा आल्या आणि त्याच्यामुळे त्यांना ते पंतप्रधान पद मिळू शकलं नाही आणि त्यामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी काँग्रेस जे नावाची राष्ट्रीय स्वतःची एक पार्टी काढली आणि त्या पार्टीमध्ये 1986 पर्यंत त्यांचा कालखंड जीवन त्यांनी व्यतीत केलेला आहे. आणि 6 जुलै 1986 रोजी वयाच्या 78 वर्षी त्यांचा
त्यांचा मृत्यू झालेला तुम्हा आम्हाला पाहायला मिळतो. बाबू जगजीवनराम यांचं जीवन आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी भारत सरकारने 2008 मध्ये त्यांना भारतरत्न ही पदवी देऊन सन्मानित केलेला आहे. हा दिवस आम्ही समता दिवस म्हणून साजरा करतो. त्यांचं जे दिल्लीमध्ये स्थळ आहे, मृत्यूचं जे ठिकाण आहे, त्या स्थळाला समता स्थळ असं म्हणून म्हटलं जातं असं मला वाटतं. या 10 ते 15 मिनिटांमध्ये मी बाबू जगजीवनराम यांचं संपूर्ण आयुष्य तुमच्यासमोर उभा करण्याचा नेमका प्रयत्न केलेला आहे. माझे मार्गदर्शक प्राध्यापक सुरेश कांबळे सर, माझे तहसीलदार, त्यांनी मला या शासकीय कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि शेवटी इतकंच सांगतो मित्रांनो, चातकाने वळपे पावसाच्या थेंबाची, रासराणी वाटपे रांदिगल्या गायींची, वासराणी वाटपे यायच्या पत्कराची, पण सज्जन रसिक श्रोते हो, आपण वाट पाहूया आपल्या जीवनामध्ये बाबू जगजीवनराम यांचे तत्व, मूल्य, ध्येय, धोरणे अंमलबजावणी